गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 29 मे 2024। आपण हॉटेल इन सिटी कॉर्नर ह्या हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो 29 तारखेला। आज आपण चाललो आहे अमृतसरला, पण अमृतसर जायच्या आधी आपण हिसारला थांबूया। आजचा स्टे आपला हिसारला असेल जवळपास, आणि उद्या आपण अमृतसर जायचं। ओके, गाडी आपली बघा कशी आली आहे, पूर्ण धुळाने हे झाली आहे, अजून तर भरपूर खराब होणार आहे। लोडिंग केलेली आहे। चला प्रवासात जाऊया, चालू करूया प्रवास। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम। चला आता आपण सुरुवात केली आहे। आता वाजले किती आहेत? 6:30, थोडं लेट झालं, थोडंफार लेट चालते। सूर्य आता डोक्यावर यायला लागलाय आणि राजस्थानची गरमी खतरनाक आहे। काल आपण फेस केली, आज ही फेस करायची आहे, म्हणून तर लोक सकाळी निघालोय। खूप त्रास दिलाय त्यामध्ये, असे उन्हाचे असे चटके कसे लागतात तसे चटके लागावते, त्यामुळे गाडी गरम होती। चला आता पुढे बघूया, आपण पुढे भेटूया। नवीन काय चांगलं असेल तुम्हाला दाखवत राहील, सांगत जाईल। मित्रांनो, आज आपण अजमेर सिटीला एक्सप्लोर करणार आहोत। तिचा तुम्हाला टूर मी आज घडवणार आहे बाईक राईडने। अजमेर सिटी ही ओल्ड सिटी आहे, जी 11व्या सदीमध्ये 11th सेंचुरीमध्ये जी स्थापना झालेली आहे। तिची स्थापना अजयवीरू नावाच्या राजाने केली आहे, जे परमार राजपूत खानदानातली आहे। अजमेर सिटी जर तुम्ही ऐकले तर तुमच्या असं वाटेल की फक्त अजमेर शरीफ दर्गासाठी प्रसिद्ध आहे, नाही असं नाही आहे। अजमेर सिटीमध्ये तुम्हाला गोल्डन जैन टेम्पल, अजमेरचं गोल्डन जैन टेम्पल हे तुम्हाला बघायला भेटेल। तारागढ़ हिल्स पर तुम्हाला पृथ्वीराज स्मारक भेटेल बघायला। आणि अजमेर सिटी जी फेमस आहे ती ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांची दर्गा आहे तिकडे, त्यासाठी फेमस आहे। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे पोएत आणि सुफी संत होते, ज्यांनी अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी, गरिबांसाठी खूप कार्य केले। आणि ते फक्त मुस्लिमांसाठी नव्हते, त्यांनी सगळ्या धर्मासाठी कार्य केले, आणि त्यांच्यामुळे खूप लोकांचं उद्धार झालेला आहे। म्हणून 13व्या सदीमध्ये त्यांचं दर्गा तिकडे बांधण्यात आलेली आहे। आणि हे सगळं तुम्हाला अजमेर सिटीबद्दल इन्फॉर्मेशन आहे, आणि असंच अजून पुढे इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगत जाईल। ओके, पुढे आता भेटूया, अजून काय नवीन असेल तुम्हाला सांगितलं। मित्रांनो, अजमेर सिटी आपण जे ऐकतो ही हार्ट ऑफ राजस्थान आहे, एकदम सेंटरमध्ये आहे। सेंटर ऑफ राजस्थानमध्ये मध्यभागी, आणि ही चहूबाजूनी ही अरावली पर्वतने वेधलेली आहे। अजमेर सिटीचे तुम्ही आता बघताय रस्ते किती छान आहेत। आपण ब्रिजच्या बाजूने चाललो आहे, आणि आता सध्या सकाळ झालेली आहे, 7, 7:15 दरम्यान वाजलेले आहेत। सगळे आपल्या आपल्या कामावर निघालेले आहेत। काही लोक सायकलने येत आहेत, तुम्हाला इथे प्राणी दिसत आहेत, तर जरा गाडी नीट चालवा, टर्न्स नीट घ्या, गाडी पळू नका। आपण सिटीमध्ये आहेत, प्रत्येक सिटीचं काही ना काही वैशिष्ट्य असतं, तसंच तुम्ही ते जपावं आणि त्याची काळजी घ्यावं। आता तुम्ही बघतायत बघा, सगळे बाहेर निघालेले आहेत माणसं आपल्या आपल्या कामासाठी। कोण कामाला चाललं आहे, कोण स्कूलला चाललं आहे, कोण जॉबला चाललं आहे, सगळेजण आपल्या आपल्या ठिकाणी चालले आहे। आपण चाललो आहे आपल्या दिशेने लद्दाखला। चला।
सकाळ सकाळी लवकर उडून कारण त्याचा तो पूर्ण होत नाही आहे. त्यामुळे पहिले स्टार्टिंगचे 1 तास त्रास होतो ड्रायव्हिंग करताना. हे आपल्या गावा निघाले आणि मी त्यावेळी लडाखला सुट्टी मारून दवाखान्याची. एकदम सुकलेले झाड आहेत पण सुंदर आहेत, एक नंबर. चला लागतंय. एक नंबर. आता इथं चाललोय आपण. आता स्टिकर पहिले येणार, मग फतेपूर वाटतंय. मॅप पण दिसतंय एवढूसा, पण खूप लांब लांब येते आणि इथं तापलेलं आहे, त्यामुळे रस्ता कापत नाही आहे. जितकं जमतं तेवढं आपल्याला कव्हर करायचं. राजस्थान मला सोडायचं आहे, तर राजस्थान सोडलं की कमी कमी एक स्ट्रेस कमी होऊ जाईल. उन्हापासून वाचू. ऊन तर सगळीकडेच आहे, पण राजस्थानचं ऊन काय वेगळंच आहे. किती लोड भरलाय बघा. मला वाटतं कापूसच असेल. किती छान भरलंय, असं वाटतंय कार्टून नेटवर्क मधलं एखादं चित्र असतं असं वाटतंय. संसार तापलं. गुड इव्हनिंग मित्रांनो. आज दिवसभर भरपूर त्रास दिला उन्हाने. टेम्परेचर खतरनाक वाढलेलं आहे. सकाळी 6:30 वाजता मी गाडी चालू केली आणि आता आय थिंक 6 वाजता आलेत. फक्त 200 किलोमीटर झाले. तुम्ही आता बोर्डवर बघताय चुरू 37, हिसार 163 आणि अंबा 353. आपल्याला जायचं हिसारला 163 किलोमीटर. हां, मी सांगतो की एवढं गरम, बापरे. तर एवढा त्रास झाला की गाडीला पळवता येत नव्हतं. पळवायला गेलं तर गरम वाफा लागायच्या आणि स्पीड कमी व्हायचं आणि गाडी गरम व्हायची. आणि तर गाडी गरम झाली की मग रिस्क घेऊ शकत नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे हळूहळू मी अंतर कापलं आहे. आता चुरू आपल्याला गाठायचं 38 किलोमीटर. बघू आता किती स्पीडमध्ये आपण गाठू शकतो. आता टेम्परेचर थोडं लो झालं आहे, सो वी कॅन एबल टू लिव्ह.
चला आता आपण अंतर गाठूया फास्ट. सगळं स्पीड पकडलंच आहे मी, वैताग आला एकदम. आता फतेपूर सिटी आपण क्रॉस केली. फतेपूर शिकरी हे तुम्ही ऐकलं असणार ते मुघलांच्या काळामधलं फेमस नाव, तेच त्याच्याच नावाने फतेपूर सिटी आहे. आता चुरू क्रॉस करतोय. चुरूला जो वेळ आहे ना 37 ते 36 किलोमीटर आहे. टेम्परेचर मी वाढते त्यामुळे गाडीची स्पीड वाढवत आहे तुम्हाला. नवीन बघा 122 डिग्री हे टेम्परेचर दिसतं बघा. आता स्पीड होतं कसं तरी मॅनेज करून मी इथपर्यंत आता डेस्टिनेशन गाठलेलं आहे. हळूहळू आपण जाऊ पुढे. अंतर कापूया, 5:30 झालेत. चला आता आपण पुढे भेटूया. हिसार 129, अंबाला 319, चंदीगड तिथे खालून पुढे जायचं हिसारला. हा नॅशनल हायवे 52 आहे, 52 बायपास. खतरनाक गरमी आहे, खतरनाक लू चालू आहे. बायजर ओपन केलं की हवा लागते गरम. सूर्य मावळतोय तरी गरम आहे. टेम्परेचर आहे आज 29 तारीख आहे. दिल्लीमध्ये 52 टेम्परेचर नोंद केली आहे. आणि जे चाललं हिसारला तेही दिल्लीच्या बाजूलाच आहे आणि हे दिल्लीच्या बाजूलाच आहे. म्हणून गर्दी वाढली, भयानक गर्दी आहे. त्याच्यामुळे ड्रायव्हिंग करू त्रास होतो आणि स्पीड कमी आला. डिस्टन्स जास्त कव्हर करता येत नाही. ओके एन्जॉय करूया. चला बाय. वा ट्रेन झाली बघा, अजूनच चालू आहे. चला आपण ट्रेनला पकडूया. कमॉन ट्रेन बरोबर आपण रेस लावूया. चालली आपल्याच्या पुढे. हो ट्रेन गेली पुढे, आपण राहिलो मागे. हीट खूप आहे बाबा, पळू द्या त्या गाडी. आता मी दाखवलं असतं गेटला, पण ट्रेनला पण हरवलं असतं मी, कळलं का. तर हा एक मित्र मला गुजरातून भेटलेला आहे. आपण सेम इथे हिसार झाला आहे आणि माझ्याबरोबर जम्मू काश्मीरला आणि लद्दाखला येतं. एक नंबर. फ्रेंड आपका नाम क्या है? अपन है ना नंबर एक्सचेंज कर लेते हैं. करेंगे ना. आपका नाम क्या है? भरत. हाँ भरत. पूरा नाम? भरत बरडा. भरत बरडा. मेरा नाम संदीप शिंदे. संदीप शिंदे. ओके 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 हाँ नंबर एक्सचेंज करते हैं ना, पर आपको BSN का करना पड़ेगा ना. आपने कर लिया? हाँ मैंने कर दिया. हाँ मेरा भी हो गया. बेस्ट है बेस्ट है. एक मिनिट. मित्रांनो तुम्ही बघताय की रस्त्याच्या बाजूला दोन्हीकडेही तुम्हाला रेत दिसत आहेत. म्हणजे पूर्णपणे रस्ता रेतमध्ये बनवलेला आहे, सँडमध्ये बनवलेला आहे. जैसलमेरची जशी वाळवंट असतं तसं ते वाळवंट दिसतं इकडे. मित्र आता पुढे गेला आहे, आपण त्याला आता पुढे गाठूयाच. आपण आपल्या स्पीडने जाऊया. भारी वाटतं एकदम, छान वातावरण इकडे. सकाळी खूप गरमी होती, आता एकदम टेम्परेचर थोडं कमी आलं आहे, पण गरमी वाटते पण एवढं नाही. चला तुम्ही एन्जॉय करा वातावरण मस्त. आता आपण हरियाणा आणि राजस्थानच्या बॉर्डरला आहे. संदीप ढाबा एक्झॅक्ट बॉर्डरच्या तो नाक्याच्या पुढे.
पाठी गेला आता टोल जो बॉर्डरला डिवाइड करतो राजस्थान आणि हरियाणा. ओके, आता आपण रूम शोधतोय, बघू आता रूम भेटतोय की नाही. किती वाजले आता? ओके, आता वाजले तर 9:14. ओके, अजून हिसार 50 किलोमीटर आहे. बघू आता आधी भेटलं तर बरं आपल्याला. ओके, ते लागलं पाहिजे सोयीचं. ओके मित्रांनो, आता आपण हिसार आहे राजस्थान आणि हरियाणाचा टोल क्रॉस केलेला आहे आणि आपण चाललो आहे हिसारच्या दिशेने. हिसार ही पहिली सिटी लागते, शिवानी आणि हिसार आहे. ही मोठी सिटी म्हणजे हिसारच आहे, हिसार. आणि आता रूम शोधतो आम्ही. एक मित्र भेटला आहे मला जो गुजरातचा आहे, अचानक भेटला, सरप्राईज होतं. तोही त्याच वाटेने चालला आहे जे मी एक्सप्लोर करतो आहे. जरा बरं ते तुम्हाला पुढे गेला भेटतो. रात्रीची वेळ आहे, सावकाश गाडी चालवा. लाईटचा फोकस असला पाहिजे. लाईटचा इश्यू असेल तर ओके, आता पुढे आपण बघूया टोल आपल्याला लागतो की नाही. आता बघा, मी स्टार्ट केलं 27ला. आपण आतापर्यंत हा 4था स्टेट आहे माझा. पहिलं आपलं महाराष्ट्र क्रॉस केलं चेकपोस्ट आणि गुजरातला एंट्री मारली. दुसरं गुजरात क्रॉस केलं आणि राजस्थानमध्ये एंट्री मारली. आणि आज म्हणजे 27ला मी महाराष्ट्र क्रॉस करून गुजरातमध्ये, 28ला गुजरात क्रॉस करून राजस्थान आणि आज 29 तारीख आहे. आज मी राजस्थान क्रॉस करून हरियाणामध्ये एंट्री मारतो हिसारमधून. खूप छान. 3 दिवसामध्ये 3 राज्य. 4थं राज्य, 3 राज्य, एक राज्य तर आपलं आहे आणि 4थं राज्य बाकीचे. सॉरी, एक तर आपण महाराष्ट्र आणि बाकी 3 राज्य आपण एक्सप्लोर केले. छान. तर आता पुढे बघूया आपण आपलं रूम भेटतोय की नाही. हिसारमध्ये भेटला तर बरं होईल, कारण 50 किलोमीटर जावं लागतं. चला बाय, पुढे भेटूया. लागली माझी पोटाला लागली खराब. पेट्रोल भरून टाकूया. टाक. चालू आहे. हॅलो, बोल ना. हाँ बोल ना भरत. अरे जरा पेट्रोल भर रहा हूँ रे, पेट्रोल खत्म हो गया है. हाँ, कौन से ब्रिज के पास से? ओके, लोकेशन भेज दो मुझे, लोकेशन तेरा. अरे वो पेट्रोल पंप है ना वहाँ पे. क्या साइन आएगा उसमें? फुल करना भाई.
मित्रांनो गाडी आता रिझर्व लागली आहे, त्यामुळे मी पेट्रोल पंपसाठी थांबलो आहे. मित्र आता पुढे गेला आहे, जो मला हिस्सा टोल नाक्याला भेटलेला भरत, तो आता पुढे जाऊन रूम बघतो आहे. पहिली रूम आम्ही जी रात्री बघितली होती काय आवडली नाही, त्यामुळे आम्ही दुसऱ्या रूमसाठी गेलो. दुसऱ्या रूमचं नाव होतं गगनदीप. ते तुम्हाला उद्या सकाळी 30 तारखेला भेटेल बघायला. आणि बाकी आजचा दिवस खूपच भारी गेला. थोडा त्रास झाला उन्हामुळे, पण नंतर मित्र भेटला जो मला पुढच्या जर्नीमध्ये काय काय आम्ही एन्जॉय केले ते तुम्हाला भेटेल बघायला. चला मग मित्रांनो, परत असं चांगला व्हिडिओ तुम्हाला दाखवलंच. चला, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.